पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी राबवला पक्षी संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम. ज्ञानगंगा अभयारण्यात रस्त्यालगत झाडांवर पक्ष्यांसाठी लावले पाण्याचे भांडे. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्रोत कमी झाले आहेत. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अनेक जाती प्रजातीचे पक्षी वास्तव्यास आहेत. अशावेळी या पक्ष्यांना पिण्याचे पाणी कमी पडू नये, त्यांचा उष्माघाताने मृत्यू होऊ नये, यासाठी खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक राजेश कोगदे यांच्या संकल्पनेतून एक पाणी चळवळ सुरू केली आहे, ज्यामध्ये रस्त्यालगत असलेल्या झाडांवर मातीचे भांडे लावून त्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये पक्षीप्रेम आणि सहानुभूती जागृत व्हावी या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. इतर नागरिकांनी देखील पक्षी प्राण्यांसाठी होईल तिथे पाणी ठेवावे, झाडांवर लावलेल्या भांड्यांमध्ये देखील पाणी टाकावे, असे आवाहन वनविभागासह शिक्षकांनी केले आहे. गोटभर पाणी द्या मला. या चिमुकल्यांच्या मदतीने आम्ही एक उपक्रम राबवत आहोत. या ठिकाणी आम्ही पाणीपात्र जवळपास खामगाव ते बुलढाणा या रोडवर आम्ही लावत आहोत. आणि सर्व प्रवाशांना अशी विनंती आहे की आपण जेव्हा खामगाववरून बुलढाणा जाता तेव्हा किमान आपल्या गाडीमध्ये आपली तर पाण्याची एक बॉटल असतेच, परंतु एक बॉटल या पक्ष्यांसाठी सुद्धा आपण ठेवली पाहिजे, अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कारण ही तुमची एक बॉटल हजारो लाखो जीवांचा म्हणजे त्यांचा जीव वाचू शकते. तर अशाच प्रकारे हा झाला एक उपक्रम. परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथं जिथं आपण जाल, जिथं जिथं आपण प्रवास कराल, तिथच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की जेव्हा आपण प्रवास कराल तेव्हा एक बॉटल ही अन्य प्राण्यांसाठी आपल्याकडे राखीव असावी. सर्वांना आवाहन करतो की जी श्री कोगदे सर, जिल्हा परिषद शिक्षक, जिल्हा परिषद शाळा कदमापूर, तालुका खामगाव यांनी जी पात्र तयार करून झाडांवरती टांगलेले आहे, मी आता बघितलं, आम्ही सर्वांनी बघितलं तर खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे हा सरांचा. वन विभागातर्फे सुद्धा असे उपक्रम घेतलेले आहेत. परंतु एक लोक चळवळ निर्माण व्हावी, लोकांपर्यंत हा निरोप पोहोचावा की आपलं सुद्धा काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन आहे, काहीतरी देणे आहे निसर्गाला.